नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी मंदाकिनी. मनातून खा खाऊ घाला बाकी सर्व मोह माया. मुलांना सुट्टी असली ना की त्यांची इतके नाटकं असतात की हे कर ते कर. कुकरमध्ये बटाटे लावून ना 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. आता ना मिक्सरच्या भांड्यामध्ये ना लसूण, धने, कोथिंबीर, लाल मिरची हे मस्तपैकी ना बारीक करायचं. थोडंसं पाणी टाकून एकदम ग्रेव्हीसारखं करायचं. आता इथं ना कुकर गार झालेला आहे. बटाटे पण ना छान शिजलेले आहेत. त्याच्यावरचं साल ना मस्तपैकी काढून घ्यायचं. आता बटाटे ना कापून घ्यायचेत. एकदम बारीक फोडी करून घ्यायच्यात. जास्ती मोठ्या नाही आणि जास्ती छोट्या नाही. या पद्धतीने मस्तपैकी फोडी करून घ्यायच्या. आता कढईमध्ये टाकायचं तेल, जिरे टाकायचे. जिरे छान तडतडून द्यायचे. हळद आणि गरम मसाला आणि थोडंसं लाल तिखट मसाले छान परतून घ्यायचे. बनवलेली ग्रेव्ही टाकायची. ती पण ना तेलामध्ये मस्तपैकी परतून घ्यायची. ग्रेव्ही जोपर्यंत तेल सोडत नाही ना तोपर्यंत मस्तपैकी ग्रेव्ही परतून घ्यायची. आता बटाटे टाकायचे आणि लगेचच मीठ टाकायचं. पांढऱ्या बटाट्यावर जर मीठ टाकलं ना तर बटाट्याची भाजी एकदम चवदार होते. मस्तपैकी ह्या बटाट्याच्या फोडी मसाल्यामध्ये मिक्स करायच्या आणि इथं ना आपण फक्त 2 ते 3 मिनिटाची वाफ करून घेणार आहे. आणि तयार झालेला आहे आपलं मसाला बटाटं. मस्तपैकी याच्यावर कोथिंबीर टाकायची आणि गॅस बंद करायचा. गॅस बंद केला ना मगच लिंबू टाकायचं. गॅस चालू असला ना आणि जर लिंबू टाकलं ना तर कडवट लागेल. ही बटाट्याची भाजी ना एकच नंबर लागते. चला तर मग दुसरी रेसिपी चालू करूया आपण. आता इथं ना कांदा कापून घ्यायचा आहे. ह्या भाजीसाठी ना 2 कांदे लागणार आहेत. 1 टमाटे लागणार आहे. जाडसर कापून घ्यायचा. आता पातेल्यामध्ये पाणी टाकायचं. उभा कापलेला कांदा टाकायचा, टमाटर टाकायचं, 6 काजू टाकायचे, हिरवी मिरची टाकायची आणि 2 चमचे तीळ टाकायचे. इथं तीळ भाजलेले नाहीयेत, कच्चेच तीळ टाकायचे. छानपैकी मिक्स करायचं आणि सगळं मस्त उकळून घ्यायचं. उकळून म्हणजे चांगलं शिजवून घ्यायचं. आता हे थंड झालं ना चहाची गाळणी घ्यायची. त्याने ना सगळं पाणी काढून घ्यायचं. हे पाणी ना अजिबात भाजीमध्ये वापरायचं नाही. हे पाणी टाकून द्यायचं. आता हे मिक्सरमध्ये ना पाणी न टाकता मस्तपैकी याची प्युरी करून घ्यायची. आता ना भाजीसाठी मस्तपैकी ना तूप टाकायचं आणि काजू ना मस्त ब्राऊन होऊस तोपर्यंत भाजून घ्यायचे. आता कढईमध्ये टाकायचं तेल, धना पावडर आणि गरम मसाला मस्तपैकी तेलामध्ये परतून घ्यायचा. बनवलेली प्युरी मस्तपैकी तेलामध्ये परतून घ्यायची. प्युरी छान परतून झाली ना इथं मस्तपैकी वाटीभर दूध टाकायचं. दूध टाकल्याने अजिबात त्यातलं दूध फुटत नाही. एकदम भारी चव लागते. ग्रेव्हीमध्ये काजू टाकायचे. मस्तपैकी परत परतून घ्यायचे आणि ना मीठ टाकायचं. मीठ टाकून परत मस्तपैकी परतून घ्यायचं आणि इथं 5 मिनिटाची वाफ करून घ्यायची. वाफ करून घेतली ना तरी पण बारीक गॅसवर 2 मिनिटं भाजी छान शिजवून घ्यायची. आता कोथिंबीर टाकायची बारीक चिरलेली. गॅस बंद करायचा आणि फ्रेश दुधावरची मलाई ह्याच्यावर टाकायची. छानपैकी भाजी मिक्स करायची आणि तयार झालेली आहे आपली काजू करी. एकदम मलाईदार. ह्या दोन्ही भाजींमधली तुम्हाला कोणती भाजी आवडली ती कमेंटमध्ये सांगा. रेसिपी शेअर करा. ही मलईची काजू करी खाऊन ना माझा मुलगा तो म्हटला, मम्मी खरंच हॉटेलमधनं आणल्यासारखीच ही भाजी झाली. माझ्या मुलीला ना मसाल्याचं बटाटं करा की कोणतंही करा ती एकदम पोटभर जेवते. लाईक